बाळापूर तालुक्यातील निंबा येथून 5 किलोमीटर अंतरावर वसलेला नागद दगडखेड गट ग्रामपंचायतमध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पात्र घरकुल लाभार्थींबाबत खोटा ठराव घेऊन स्थानिक सरपंच व ग्रामसेवकांनी अपात्र ठरविल्याची तक्रार रुक्माबाई जनार्दन वाकडे व निलेश गौतम इंगळे यांनी विशेष कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला आणि गट विकास अधिकारी पंचायत समिती बाळापूर यांच्याकडे 10 सप्टेंबर रोजी दाखल केली आहे। स्थानिक ग्रामपंचायतीचे सरपंच व सचिव श्रीकृष्ण भराडे रोजगार सेवक यांनी संगनमत करून संबंधित घरकुल लाभार्थ्यांकडे पैशाची मागणी केली होती। लाभार्थ्यांनी त्यांना पैसे न दिल्यामुळे घरकुल लाभापासून अपात्र केल्याचे दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। घरकुलाच्या लाभापासून वंचित लाभार्थ्यांची प्रस्ताव व खोट्या ग्रामपंचायत ठरावाची शहानिशा करून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी या तक्रारीमधून करण्यात आली आहे। MCN न्यूज मराठी करिता लुकमान शाह निंबा। ऋषिकेश वासुदेव वाकडे गट ग्रामपंचायत नागद दगडखेड उपसरपंच। आमच्या ग्रामपंचायतमधले जे दची यादी होती त्यामधले ग्रामसेवक सरपंच आणि 2 सदस्य यांनी परस्पर ठराव घेऊन 2 अपात्र करण्यात आले, त्याला रिमांड करण्यात आलं। त्याच्यावर चौकशी करून सदर कारवाई करावी। माझं नाव निलेश गौतम इंगळे, राणा दगडखेड गट ग्रामपंचायत नागद येथील माझी पत्नी सदस्य असून ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्य 2 आणि ग्रामसेवक यांनी यादीतून माझं नाव रिमांड केलं। फक्त पैशामुळे पैसे न दिल्यामुळे त्यांनी माझं नाव कट केल्यामुळे माझ्या घराची परिस्थिती आर्थिक परिस्थिती गंभीर असल्यामुळे मी त्यांना पैसे देऊ शकलो नाही, तरी माझे त्यांनी नाव कट केले। यासाठी सदर चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करून मला योग्य तो न्याय मिळावा अशी मी विनंती करतो।